रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 102 ते 114. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. का जालिया सकल संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होवनिया स्वादा विषयांचिया. तिही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेक्षरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणांचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोषने दिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग अपावो थोर आहे, जेने ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुष्य शरीरी, चैतन्य वासू न करी, कान्हे देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय, तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आईका प्रजा हो हे पुढे वीरांची मने. म्हणून स्वधर्म जो सांडिल, तया ते काळू दंडिल. चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. मग सकळ दोषू भवते, गिवसोनी घेती तया ते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसी त्रिभुवनींची दुःखे, आणि नाना विधे पातके. दैन्य जात तितुके, तेथेंची वसे. अर्थ: बाबांनो, अशा प्रकारे जर तुम्ही एकनिष्ठपणाने आपल्या स्वधर्माचे आचरण कराल, तर सर्व ऐश्वर्याने तृप्त होऊन तुमच्या मनात विषयांची इच्छा राहणार नाही. या उलट सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊन देखील जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रियांच्या सांगण्याप्रमाणे वागेल आणि स्वधर्मरूपी यज्ञाने संतोष पावलेल्या इंद्रादी देवतांनाही जी काही संपूर्ण संपत्ती दिली, त्या संपत्तीच्या द्वारा जो स्वधर्माने ईश्वराला भजणार नाही, जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही, देवता पूजन करणार नाही, यथाकाळी परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करणाऱ्यास जो भोजन देणार नाही, जो गुरुभक्ती करणार नाही, अंतःकरणापासून अतिथींचा आदर करणार नाही, मानवजातीला संतोष देणार नाही, अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण करणार नाही, जो संपन्नतेमुळे उन्मत्त होऊन केवळ विषय भोगांमध्ये आसक्त होईल, त्याला मोठमोठे अपाय होतील. त्यामुळे त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. त्याला प्राप्त असलेले भोगही तो भोगू शकणार नाही. जसे आयुष्य संपलेल्या शरीरात जीवात्मा राहत नाही किंवा दैवहीन माणसाच्या घरात लक्ष्मी राहत नाही, ज्याप्रमाणे दिवा मालविला की प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्म जर लोप पावला तर सुखाचा प्रकाश नाहीसा होऊन दुःखाचा अंधकार पसरतो. याप्रमाणे जो स्वधर्माचा त्याग करतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. प्रजाजन हो, हे तुम्ही योग्य प्रकारे समजून घ्या, असे ब्रह्मदेव म्हणाले. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळच शिक्षा करील, आणि हा चोर आहे असे जाणून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्र झाली की ज्याप्रमाणे पिशाच्य संपूर्ण स्मशान व्यापून टाकतात, त्याप्रमाणे विविध प्रकारची पापे अशा माणसाला पछाडतात. त्याप्रमाणे त्रिभुवनातील विविध दुःखे, नाना तऱ्हेची पातके, सर्व दारिद्र्ये त्या स्वधर्माने न वागणाऱ्या माणसाजवळ राहतात. रामकृष्ण हरी.